नमस्कार मित्रांनो, आज आपल्या कार स्पा डिटेलिंग स्टुडिओमध्ये आली होती एक 700 PPF कोटिंगसाठी. मित्रांनो, या गाडीचा आपण व्हिडिओ यूट्यूबसाठी बनवला आहे. या गाडीवरती कसं PPF केलं आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून चेक करू शकता. पहिल्यांदा आपण पूर्ण गाडीची कंडिशन चेक केली. त्याच्यानंतर गाडीवरती डिटेलिंग प्रोसेस केली, जेणेकरून हार्ड वॉटर मार्क्स वगैरे जे आहेत ते पूर्ण रिमूव्ह करून घेतले, जेणेकरून PPFच्या आतमध्ये बॉन्ड नाही व्हायला पाहिजे, नाहीतर ते परमनंट राहतील. त्याच्यासाठी पूर्ण गाडीवरती आपण डिटेलिंग करून घेतलं. त्याच्यानंतर केलं वॉश करणं खूप गरजेचं असतं, कारण गाडीवरती डस्ट पार्टिकल्स असतात. त्याच्यामुळे प्रेशर वॉश, फोम वॉश करणं खूप गरजेचं असतं. ते आपण करून घेतलं. त्याच्यानंतर आपण करणार ऑलॉय व्हील क्लीन, कारण PPF सोबतच आपण करणार होतो ऑलॉय व्हील सिरॅमिक कोटिंग. त्याच्यानंतर आपण आता करतोय परत फोम वॉश. त्याच्यानंतर पूर्ण फोम वॉश झाल्यानंतर पूर्ण गाडीवरती जे वॉटर आहे ते पूर्ण रिमूव्ह करायचं चाललंय, जेणेकरून गाडीवरती हार्ड वॉटर स्पॉट नाही यायला पाहिजे. हे झाल्यानंतर आपण गाडी घेतली स्टुडिओमध्ये पुढच्या प्रोसेससाठी. आता आपण करणार पूर्ण मास्किंग ने कवर, कारण जेणेकरून पूर्ण गाडीवरती जिथे जिथे फायबर प्लास्टिक आहे तिथे आपली कंपाऊंडिंगची मशीन वगैरे जर फिरली तर ते व्हाईट आणि डल पडू शकतं. आता आपण मित्रांनो प्रोसेस चालू केली पॉलिशिंग, कारण नवीन गाडी असल्यामुळे आपल्याला कंपाऊंडिंग पेंट करेक्शनची गरज नव्हती. PPF सोबतच कस्टमरने नंतर अप्रूव्हल दिलं की माझ्या गाडीला ग्लास फिल्मिंग पण करून घ्या. ते लगेच आपण काम सुरू केलं कस्टमरचा अप्रूव्हल आल्यानंतर, आणि गाडीवरती आता काम चालू आहे ग्लास फिल्मचं. ही फिल्म असणार आहे कार स्पा एजिसची. हे सगळं काम झाल्यानंतर PPFच्या आधी परत एकदा आपल्याला फोम वॉश करावे लागते, कारण ज्यावेळी आपण पॉलिश करतो याचे जे पार्टिकल्स असतात, डस्ट वगैरे असते, ते थांबते. आता आपण गाडी घेतोय पूर्ण PPF अप्लायसाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडीवरती PPF कसं केलं जातं, कसं टकिंग केलं पाहिजे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलाय. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. गाडीचा फायनल लुक पण तुम्ही चेक करा. PPF स्ट्रेच करून कसं टकिंग केलं जातं हे तितकंच महत्त्वाचं आहे, नाहीतर मग PPFला बबल्स येऊ शकतात, रिंकल्स येऊ शकतात. त्याच्यामुळे PPF हे स्ट्रेच करून टकिंग करावं लागतं. PPF लावून झाल्यानंतर आपण जी नंबर प्लेट रिमूव्ह केली होती ते परत नवीन रिबीट मारून लावून घेतली. फायनल व्हिडिओ बघायचा असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा, आणि गाडीचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. ॲटोशाईन कार स्पा ताथवडे.